सो फ्रेंड्स, आज आपला ब्लॉग जो आहे तो आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि आम्ही सगळे चाललो आहे ओझरला, माझ्या आजोळी म्हणजे माझ्या आईच्या माहेरी. आणि विशेष म्हणजे तिथे जाण्याचं महत्त्व काय आहे की आमच्या गावी अंबिका मातेची पूजा आहे त्या मंदिरामध्ये. आणि खरं म्हणजे खूपच सुंदर आणि खूप छान सोहळा असतो तो, आणि ते पण आपल्याला बघायचं आहे. तर आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि आपण सगळेजण चाललो आहोत ओझरला. ओझर पुण्याच्या पुढे आहे. तर आपल्याबरोबर आज आहे चॅम, हा माझा लेक. हाय कर चॅम. हाय. आणि माझे मिस्टर माझे मिस्टर आणि माझे बाबा, माझी आई आणि हा माझा मामा आहे. ॲक्च्युली खरं म्हणजे आम्ही जेव्हा दरवेळेला आपली स्कॉर्पिओ गाडी आहे आणि आपण ह्या गाडीतून नेहमी जातो आणि उमेश गाडी चालवतात. पण आता असं झालं की त्यांच्या पायाला लागलं आहे, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, सो त्या गाडी चालवू शकत नाही आहेत. त्याच्यामुळे मला मामाने फोन केला की सोनल तू येतेस ना, तर म्हटलं अरे नाही येऊ शकत कारण की उमेशचं असं असं झालेलं आहे. तर तो गावावरून आज आला आहे मला घ्यायला, एस टीने आला आहे आणि आता परत आम्हाला लगेच विदिन हाफ ॲन आवरमध्ये आम्ही लगेच निघालो आहे. म्हणजे हे प्रेम, अनकंडिशनल लव्ह. सो फ्रेंड, आपण पुन्हा एकदा भेटतोय सोनल चित्रकथा या चॅनलवरती आणि आज आपण चाललोय ओझरला. ओके. सो चॅम, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बजरंग बली की जय. आणि आमच्या गाडीमध्ये ना बजरंग बली आहेत जे चॅमचे खूप फेवरेट आहेत, है ना चॅम? हा. आणि म्हणून आम्ही केलंय ते लावण्यासाठी. हा काय 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 म्हणाली? चॅपने खूप हट्ट केलाय पुढे लेफ्ट साइडला पेट्रोल बजरंगबली लावण्यासाठी गाडीमध्ये. हा, खूप घाई झाली आहे, ऑफिसवरून निघाली आहे आणि खूपच फटाफट आम्ही चाललो आहे. त्यामुळे घाईमध्ये आपला ब्लॉग होतो आहे. तर फ्रेंड्स, आपण माटुंगा ब्रिजवर आहोत आणि ट्रॅफिक एवढी दिसत नाही आहे. पिकअप आर्स आहेत पण ट्रॅफिक नाही आहे. तू बोल ना. बोल ना. तुला काय बोलायचं आहे मग बोल. सो फ्रेंड, ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे. घाटकोपरच्या ब्रिजच्या इथे ट्रॅफिक आहे. कन्स्ट्रक्शन रोडचे कामं चालू आहेत. मोठ्याने बोल. आणि काय बोलते आता? जाताना मोठ्याने बोलत होते, आता काय झालं तुला? तू मोठ्याने बोल ना. बोलतो बोल. ॲक्च्युली लवकर पोचायचं आहे कारण की माळशेज घाटामध्ये थोडं एन्जॉय करायचं आहे. बघतो हे बघ खाली बघतो. पकड. पण होप सो कसं काय जायला मिळेल, कसं काय असेल. बोल. थांबते का? चला, ट्रॅफिक एवढंच होतं, आता नाही आहे इकडे. तुम्ही बघू शकता. ओझरला जायची एक मजाच खूप मस्त आहे. लहानपण आमचं तिकडेच गेलं. ॲक्च्युली माझं माहेर पारनेरचं आहे, पण गावी असं काही घर वगैरे नाही आहे आमचं पहिल्यापासून. तर मग जेव्हा पण सुट्टी लागायची आणि आम्ही लास्ट पेपर व्हायचा
तेव्हा माझे काका आम्हाला घ्यायला यायचे. आमच्या गावी जायला, इकडे ओझरला यायला काही ट्रेन वगैरे नाही आहे, एस टी ह्याच्यानेच जावं लागतं. हे लक्झरी गाडी वगैरे पण नाही आहे. म्हणजे आता असतील मामा, आता आहे, आता आहे, पण आपल्या वेळेला नव्हती लहानपणी. बोरी गाडी म्हणून सकाळी सुटायची 6 वाजता. 5:30 ना, 5:30ला आम्ही सकाळी उठून ती एक्साइटमेंट असायची. कधी आम्हाला अशी जाग नाही यायची. हां, ती गाडी सुटायची परेल एस टी स्टँडवरून. आणि आम्ही अगदी लास्टचा पेपर संपल्यावर कधी जायला भेटतंय गावी. आमच्या गावी एक जायला का आवडतं, कारण की किती उन्हाळा असेल ना, ते रात्री हिवाळाच असतं. आणि आजही तसंच आहे. खूप मस्त वाटतं. ओझर अष्टविनायकमधलं 5व्या स्थानावर गणपती बाप्पा आहेत. आणि हे काय ते घाट, हा, हे बघा, हे होल्डिंग पडलेलं आहे. त्या दिवशी खूप मोठं वादळ आलं होतं ॲक्च्युली, आणि हे होल्डिंग पडलं. बापरे, खूपच मोठं होल्डिंग आहे ते. चॅम्पला नुसतं बोल 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 चाललंय. चॅम्प बोलणार आहे फ्रेंड्स. चॅम्प मस्त बोलतो. चॅम्प बोल. हॅलो फ्रेंड्स. चॅम्प आपल्या याचं नाव काय आहे, चॅनलचं नाव काय आहे? चॅम्प आपल्या चॅनलचं नाव काय आहे? असा खाली बसतो, लाजतो तो. गर्ल आहे तो, गर्ल आहे ना चॅम्प? हेअरकट दाखव, हेअरकट दाखव. हा चॅम्पचा हेअरकट आहे. ह्या साईडला पण दाखव. असं, हां, त्याला अशी रेश मारायची असते इथे हेअरकटला. दाखव, रेश दाखव. हां. आणि बाबू, आपल्या चॅनलचं नाव काय आहे चॅम्प? सोनल चित्रकथा. काय आहे? मोठ्याने बोल ना. सोनल चित्रकथा. सोनल चित्रकथा. हां. तर फ्रेंड्स, आपण आता थोडं रिफ्रेशमेंटसाठी उतरलेलो आहे आणि आपण आलेलो आहे कल्याणच्या इकडे हॉटेल गुरुदेवमध्ये आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान हॉटेल आहे. मला दे ना, मला दे. इथे एंट्रन्स आहे आणि इथे आम्ही आलेलो आहे हॉटेल गुरुदेवमध्ये. आणि खूप छान हॉटेल आहे. आणि ते लिफ्ट आहे वरती जायला. AC साठी लिफ्ट आहे. खूप मस्त आहे हॉटेल. बालाजीची मूर्ती फार सुंदर आहे. सो फ्रेंड्स, आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, खूपच छान हॉटेल आहे. तर मग आई बाबांनी आणि मामाने चहा मागवला आहे आणि उमेशने वडे, बटाटा वडे मागवलेले आहेत. वडा स्पेशल, त्याचा फेवरेट स्पेशल आहे ते वडा. हाय कर, हाय कर फ्रेंड्सला, हाय कर. हॅलो, पुढे येऊन कर, दिसत नाही आहे तो. हाय. तुम्ही मागवलं सँडविच आणि रचितने मागवले फ्रेंच फ्राईज. हा ना रचित? खूप छान टेस्ट आहे. जर तुम्ही माळशेज मार्गे जात असाल आणि कल्याणच्या पुढे
कल्याणची अभ्युदय बँक ब्रांच आहे. त्याच्यात एक 2-3 मिनटावर लेफ्ट साईडला हे हॉटेल आहे. नक्की ट्राय करा. खूप छान आहे. खूप मस्त आहे. टेस्ट तर ऑसम. टेस्ट तर आहे. टेस्ट खूप छान आहे. हां पण टेस्ट एवढी चांगली आहे. चांगली आहे. आवडलं तुला? नक्की. मी घेऊ जरा. घेऊ का? मग जो सॉस आहे इथे आहे ना. हा एवढा पहिला हा संपव. सो फ्रेंड्स, हॉटेल गुरुदेवमध्ये आपण आलो होतो थोडासा नाश्ता करण्यासाठी. आणि हॉटेल गुरुदेव हे खूप छान आहे. जर तुम्ही कधी माळशेज मार्गे कल्याण मार्गे इथे आला तर नक्की इकडची चहा टेस्ट करा. इकडची चहा खूप सुंदर आहे. खूपच छान आहे. अप्रतिम आहे. ठीक आहे. तर आपण आता निघूया परत पुढे जायला माळशेज घाटामध्ये. तुला काय बोलायचं आहे? आई तुला काय बोलायचं आहे? भाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही, छान चाललंय. ॲक्च्युली आम्हाला खूप काळोख होणार आहे. माझी खूप इच्छा होती तुम्हाला संध्याकाळचा सिनेरो दाखवायची, पण सॉरी, आपण नेक्स्ट टाईम नक्की कंप्लीट करूया. ओके. बाय बाय. आणि आपण निघालेलो आहे पुढे जायला माळशेज घाटामध्ये. आणि तुम्ही बघताय खूपच काळोख झालेला आहे. आणि अशामध्ये माळशेज घाटामध्ये दाखवायला काही मजाच नाही राहिली. खूपच लेट झालं. ऑफिसवरून यायला ॲक्च्युली मला लेट झालं. आणि नंतर मग सगळं आवरलं होतं पण मलाच लेट झालं. थोडंसं अजून राहिलं होतं आवरायचं. खरं म्हणजे ना गावची जायची मजाच खूप वेगळी आहे. गावची मजा काय वेगळीच होती. आमच्या लहानपणी आम्ही खूप मजा करायचो. गावची ओढ काय वेगळीच असायची मित्रांनो. म्हणजे आत्ताचे जे मुलं सांगतात की स्वित्झर्लंडला जायचं आहे, अमेरिकेला जायचं आहे, कुठे थायलंडला जायचं आहे, बँकॉकला जायचं आहे, मालदीवला जायचं आहे. पण आमच्या वेळेला सगळं आमचं तेच होतं, आमचं गाव. कारण की तिकडे जीवाभावाची माणसं वाट बघत असायची. आणि त्यांना समोर बघितल्यावर त्यांना मिठी मारून जो आनंद व्हायचा ना तो कदाचित मला स्वित्झर्लंड, मालदीव आणि अजून कुठच्या ठिकाणी होत असेल. आज पण जेव्हा गावी जायचा विषय निघतो ना तेव्हा आठवतात ते जुने दिवस. काय सुंदर होते. आत्ताच्या पिढीला कदाचित ते दिवस नाही समजणार. म्हणतात ना बालपण देगा देवा, मोठं झाल्यावरच कळतं. लहानपणी असं असतो ना तेव्हा मोठं व्हायचं असतं आणि मोठं झाल्यावर ते असं वाटतं अरे वॅकेशन तर लहानपणीच होतं. आमच्या गावीने ट्रेन नाही जात. ते गाणं असायचं ना, झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आमच्या मामाच्या गावाला जायला आम्हाला एसटीने जावं लागायचं. खूप मजा होती, खूप मजा. काय दिवस होते ते. आहा हा. आता मोठं झालो तर ऑफिस आणि ह्याच्याने ते दिवसच अनुभवायला मिळत नाहीत. सो फ्रेंड, तुम्ही बघू शकता की आता माळशेज घाटाला प्रारंभ झालेला आहे आणि आपला घरचा रस्ता जवळजवळ येत चालला आहे. आम्ही निघालो होतो आणि उल्हासनगर ते मुरबाड इथे रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे म्हणून थोडा रस्ता खराब होता. पण इकडचा रस्ता नेहमी सुपर्ब आहे. फक्त पावसाळ्यामध्ये थोडंसं हे होतं, बाकी ओके.
इथे वळणं खूप आहे, त्याच्यामुळे कॅमेरा स्थिर राहणं फार कठीण आहे. तरी माझा प्रयत्न असेल. खरं म्हणजे हे मला तुम्हाला सगळं दाखवायचं होतं, बट सॉरी, मला हे तुम्हाला दाखवता नाही आलं. आपण एकदा माळशेजची ट्रिप करूया आणि तेव्हा मी तुम्हाला हे नक्कीच दाखवेन. हा सकाळचा सिनेरिओ बघायला खूप मजा येते. घाटात पण इतका थंडावा नाही आहे उन्हामुळे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, सो मुंबईसारखं जाणवतं इथे ऊन. ही आपली लाल परी. माळशेज घाटामधून तुम्ही जर कधी प्रवास केला असेल किंवा कधी करणार असाल तर ह्याची मज्जा एक काय आहे माहिती आहे? इथे तुम्ही सगळ्यात पहिलं सरळ बसूच शकत नाही. म्हणजे आपण जसं वॉटर पार्कला, रिसॉर्टला आपण जातो स्लाईड अनुभवायला, त्याची मजा आपल्याला घाटामध्ये येते. आणि आपण इकडून तिकडे, तिकडून इकडे डोलत असतो. खूप मजा येते या घाटामधून प्रवास करताना. आणि मुरबाडच्या पुढे जर रस्ता बघितला ना तर अशा वर खाली स्लायडिंगच असतात. खूप मस्त वाटतं. आणि मामा फारच छान गाडी चालवतो माझ्या मामाकडे जर गाडी शिकायला कोणाला इंटरेस्ट असेल ना तर त्याने या, तो 3 दिवसात गाडी शिकवतो. त्याची खासियत आहे. खूप मस्त आणि खूप मजा येते रात्रीचा पण प्रवास करायला. कारण की मी चालली आहे माझ्या आजोळी, आणि आजोळी म्हणजे माझं होम पिच. त्यामुळे खूपच जसा रस्ता जवळ येतोय तसं मनातली एक्साइटमेंट वाढली आहे. मला तर असं वाटतंय की माझे आता पेपर संपलेत आणि मी परत गावी चालले. लहानपणाचे दिवस आठवलेत. खूप मस्त, खूप छान प्रवास होतोय. इथे ना, इथे सकाळी माकडं फार छान असतात. आणि हा स्पॉट खूप मस्त आहे, बघण्यासारखा आहे. आपण एकदा पावसाळ्यामध्ये ट्रिप करूया माळशेजची, म्हणजे आपल्याला दाखवता येईल की आपला माळशेज घाट किती सुंदर आहे. ॲक्च्युली बोलतात ना, पट्टीचा ड्रायव्हर पाहिजे कोकणात गाडी चालवायला, तसा पट्टीचा ड्रायव्हर पाहिजे माळशेज घाट चढणारा. चॅम्प बोल काहीतरी. तू कुठे चाललाय? चॅम्प कुठे चाललाय तू? कोणाच्या गावी चाललाय? पोंगे आजोबाच्या. पोंगे आजोबा कोण आहे? कोण? पोंग्या. पोंगे आजोबा माझा छोटा मामा आहे, तो ह्याला पोंगी बोलतो आणि हा त्याला पोंगे आजोबा बोलतो. बोल ना, तू बोल ना तोपर्यंत. बोल ना. स्वामी तुम्हीच ना, बोल ना. बोल ना. ही दरी आहे, खोल दरी आहे, पण आता नाही काय दिसत आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हा रस्ता फार छोटा होता. आता तरी तो थोडा मोठा झाला आहे. मोठा केला आहे, झाला नाही आहे, मोठा केला आहे. पण आम्ही होतो तेव्हा हा रस्ता फारच छोटा होता. म्हणजे एक गाडी फक्त बाजूने पास व्हायची.
आणि त्यातून जर आम्ही एस मध्ये असू ना तर बापरे, घाट उतरेपर्यंत जीव मुठीतच घेऊन राहावं लागायचं. इतकी भीती वाटायची. पावसाळ्यामध्ये हे जे वरतून जे हे डोंगर दिसतंय ह्याची फार भीती असते. खूप सारे इन्सिडंट झालेले आहेत. त्यामुळे पावसाच्या वेळेला ह्या घाटामध्ये शक्यतो कोणी ह्या साईडला गाडी थांबून व्हिडिओज फोटो वगैरे काढू नका. हे मंदिर आहे. हा मामा कोणतं? शंकराचं मंदिर आहे. इथे आम्ही गावी जाताना पैसे टाकायचो. हां, बाबा सांगतायत नमस्कार करायचं. हां बरोबर. आता हा बोगदा आलेला आहे छोटासा. म्हणजे आता आपला घाट संपलाय थोडक्यात. हे शिवाजी महाराजांचं फार सुंदर नाही दाखवता आलं, आय एम सॉरी, पण खूप छान चित्र काढलं होतं. ॲक्च्युली माझं सासर कोकणात आहे, कणकवली. आमच्या कणकवलीला जाताना 72 बोगदे लागतात आणि आपल्या गावी येताना फक्त एकच बोगदा लागतो. आता घाट संपलाय. आता आपण कुठेतरी थोडंसं जेवूया, कारण की मामी एकटी आहे. तशी माझी मामी एकटी असली तरी पण काय घाबरत नाही जेवण करायला. तिला माहिती नाही आहे आम्ही जेवण करून येणार आहे, कारण की तिला जर कळेल तर ती खूप ओरडेल. ती बोलेल पहिला घरी या, आपण जेवूया आणि आपण तिला पण काहीतरी घेऊन जाऊया. सो फ्रेंड्स, आपण पोचलो आहे आता वायकर रेस्टॉरंटमध्ये. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान मेंटेन केलं आहे त्यांनी. स्वच्छता पण खूप छान आहे. इथे ना त्यांच्या भेळ आहे, सुकी भेळ आहे वायकर, आणि खूप छान लागते ती, खूप टेस्टी असते. आम्ही नेहमी घेऊन जातो इथून. त्यांच्याकडे इनफॅक्ट तूपसुद्धा आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं, म्हणजे गाईचं, म्हशीचं असं तूपसुद्धा आहे. खूपच क्लीन आहे, खूप मस्त आहे. फिश टँक आहे. चॅम मस्त फिश आहेत ना. 2 फिश, 2 फिश आहेत ना. मस्त आहे ना. त्याच्याबरोबर ह्यांनी पुस्तकाचा संग्रह पण इथे ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर साईबाबांची मूर्तीसुद्धा सुंदर आहे इथे. आणि इकडे खूप मस्त हवा लागते, खूप छान. म्हणजे असं वाटतंय की इकडे सगळं मोकळं आहे, त्याच्यामुळे खूप छान हवा सुटली आहे. खूपच मस्त वाटतंय. आणि आम्ही आता इथे आहोत वायकर. सो आता आपण ऑर्डर करूया. सो फ्रेंड्स, आपण आता इथे बसलेलो आहे वायकरमध्ये जेवायला, आणि आपण आता मसाला पापड मागवलेला आहे ॲज युज्युअल. तर आता बघू, आता जेवण इकडचं टेस्ट करू आणि बघू की कसं जेवण आहे, काय जेवण आहे. पण मामा बोलतो की खूप छान जेवण असतं.
आणि खूप टेस्टी असतं. सो आपण चेक करूया. तर आता आपण शेवभाजी मागवली आहे, काजू आणि पनीरची भाजी मागवली आहे आणि खूप टेस्टी आहे. खूपच धाबा स्टाईल जेवण आहे, खूप छान आहे. मला ॲक्च्युली चेक करते, पनीरच्या भाजीपेक्षा शेवची भाजी मला खूप आवडली, खूप छान आहे. खूप मस्त जेवण आहे. तर तुम्ही कधी आलात ह्या साईडला तर वायकरमध्ये नक्की ट्राय करा. वायकर मग कुठे आलं आहे? बनकर फाटामध्ये वायकर हॉटेल आहे, प्युअर व्हेज, खूप सुंदर, अप्रतिम. सो फ्रेंड्स, वायकरमध्ये जेवून आता आपण घरच्या वाटेवर निघालेले आहोत आणि आता वाजले आहेत 11:30 आणि जेवण खूप छान होतं. आम्हाला सगळ्यांना वायकरच्या रेस्टॉरंटमधलं शेवभाजी खूप आवडली. खूपच छान होती ना चॅम? कशी होती दाखव. हां, खूप छान होती शेवभाजी आणि मस्त झालं, बेत एकदम छान झाला. आता आपण घरी चाललो आहे. सो फ्रेंड्स, आपण आलेलो आहे आपल्या गावात. हे अंबिका मातेचं मंदिर आहे आणि इथे सालाबादप्रमाणे उद्या पौर्णिमेला इथे उत्सव होणार आहे. मगाशी चुकलं माझं, मी पूजा म्हणाली, खूप घाई झाली होती. हां, ही अंबिका माता ही गणपतीची बहीण आहे. इथे दोर येतो. हां, इथे दोर येतो, पण दोर गणपती बाप्पा न्यायला येतो. हां, देव जन्माला. हां, बरोबर. जेव्हा देव जन्म होतो तो एक वेगळा सोहळा आहे. तो आपण जेव्हा येणार गणपती बाप्पा तेव्हा तर आपण बघणारच, पण आता दरवाजा बंद आहे त्यामुळे एवढं दिसत नाही आहे. तर आपण हे उद्या बघूया. पण खूप छान सजवलं आहे गावातल्या लोकांनी, म्हणजे माझे मामा वगैरे सगळे इकडे, आणि खूप मस्त वाटतं आहे. उद्या खूप मजा येणार आहे आणि मला तुम्हाला खूप काही छान छान दाखवायला मिळणार आहे. सो मस्त उद्या सकाळी व्हिडिओ काढूया आणि एन्जॉय करूया. आत्ता इथून गाडी घराकडे वळालेली आहे आणि हे आपलं गावातला रस्ता आहे. बाजूला ऊसाची शेती आहे दोन्ही साईडला. खूप मस्त वाटतंय. पावसाळ्यामध्ये तर काय बघायलाच एवढी मजा येते ना इथे. आणि फायनली आपण आपल्या घराच्या इथे पोचलेलो आहे. हे माझ्या मामाचं घर आहे. सो बाहेरचं थोडासा पॅसेज होता, त्याला मामाने असं भिंत घालून कुंपण असं एक अशी छान अशी रूम बनवली आहे. इथे देवारा, स्वामी बाप्पा, सो फ्रेंड्स, कसा वाटला आपला प्रवास कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला व्हिडिओला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मला अजून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तर आता निरोप घेण्याची वेळ आली आहे सोनल चित्रकथा आपल्या यूट्यूब चॅनलवर. हसवत राहा, लाईफ एन्जॉय करा. उद्या भेटू आपण अंबिकेच्या सोहळ्यासाठी, उद्या भेटू आपण अंबिकेच्या भंडाऱ्यासाठी आणि आपण तिकडे एक नवीन छान व्हिडिओ करूया.
सो बाय, टेक केअर.